एक मिनिट थांबा ना. मी त्यांना थांबायला सांगितलं. आमदार आले, आमदार माझ्याशी बोलत असताना तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला. मला इथं मारला बघा चोरा. हे बघा किती जोरात मला लागलेला आहे. मला ओळख होते बघा, माझे कपडे फाटले. हे 100, 200, 500 लोक ओरडत होते. हे शिवसैनिक आहे. हे बाळासाहेब साहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडा लोक आहे? हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडे आहे? ह्यामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल आपल्याला. एफआयआर मध्ये नाव आहे त्यांचं? नाही, त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. एफआयआर मध्ये नाव आहे? नाही, ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद आहे. ठीक आहे, मी सांगितलं ना, आमदारासह कार्यकर्ते समोर आले आणि वादावादी झाली. ठीक आहे, आमदारांच्या नावाचा उल्लेख आहे सर? आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले, त्यांच्यात तिथे वादावादी झाली. तिसऱ्यांदा बाकीची भाजप तर त्यांच्या सोबत होती, त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं. मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं, की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं? आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दमदाटी होते आहे, मग हे कुठे गेलं? मग तेव्हा हा युती धर्म नाही आठवत. ठीक आहे, खडसे तर आहेच, त्यांना आमची अलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहिती आहे, मी त्याबद्दल बोलतच नाहीये. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली. मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, खासदार आहे, आज मंत्री आहे, तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे, आणि ते मी केलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे? लढा ना तुम्ही पण. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.